आई थिंक ये आर्ट ऑफ लिविंग का सॉन्ग है और कुछ बोलने की जरूरत नहीं। किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में। सर मी 2 महिन्यापासून म्हणजे आजारी होतो, थायरॉइड, परत ते काय म्हणते ते रक्त, ते 2-3 नमुन्याचे आजार होते. मला हे 6 दिवसापासून म्हणजे 50% कमी झाले. क्या बात आहे, वाह. झोपाच्या टायमाला मला असं धगधग व्हायचं, आता हे 6 दिवसापासून होत नाही. म्हणजे बीपी वाढत होता तुमचा? हो, धगधग होत आहे, परत लटलटी, म्हणजे बरेच त्रास 2-4 होते ना मला. समाजामध्ये आपण कसं वागावं, समाजामध्ये वागत असताना आपण समाजासोबत आपल्या परिवाराचं किंवा आपल्या परिवारासोबत आपण कसं वागावं, आपल्या परिवाराला आपण सोबत घेऊनच समाजासोबत पण आपण सर्वांना एकदम शांततेचा संदेश याच्यातून द्यायचा आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर आपण जीवन जगताना सर्वात महत्वाचं हास्य आणि आनंदी जीवन कसं जगावं या गोष्टीद्वारे सर्वात महत्वाची गोष्ट शिकलेलो आहे. माझं नाव डॉक्टर आशा गणेश रोडे, अर्जुन रोडे. नात्याने ते आमचे सासरे लागतात. त्यांनी खूप दिवसांनी फोर्स केला होता, पण मेन आमचा एकच प्रॉब्लेम होता की हॉस्पिटल सोडून इकडे येता येत नाही, टाइम नाही, बाकी काही नाही. समजा करावं वाटतो कोर्स, पण ज्या वेळेस मला समजा दिवाळीच्या 2-4 दिवस अगोदर एकदम अर्ध्या पूर्ण साईडला मुंग्या आल्या, वेळेस MRI केला, त्यावेळेस माझ्या नंतरचं खूप हाड वाढलेलं सांगितलं. त्याच्यानंतर माझं घरीच म्हणजे श्वासाची क्रिया करू लागले. आणि नंतर मला त्या दिवशी गांडगे मॅडम खूप फोर्स केला तुम्ही याच, पण इथं आल्यावर पहिल्या दिवशी मला एकदम पूर्ण डोक्यात आलं. तुम्ही विचारलं पण होतं मला काय होतंय, म्हणजे पूर्ण डोकं जाम झाल्यासारखं झालं, मला काही एक साईडनं श्वास घेता येत नाही. पण आता 4 दिवस पूर्ण झाले, 5व्या दिवशी एकदम बरं वाटलं. छान. माझं नाव अक्षरा काशीनाथ लिंगसे. मला माहित नव्हतं की कोर्समध्ये काय काय असतं. परत आम्हाला स्वीकार करायचा शिकवला, दुसऱ्यांच्या मतांसाठी फुटबॉल नाही बनायचं शिकवलं. ओके, तुला कसं वाटतंय तो अभ्यासाबद्दल? मला छान वाटतंय, माझं मन आता अभ्यासामध्ये खूप छान लागेल. ओके, जय गुरु. थँक्यू म्हणते, त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आले आणि एवढ्या 6 दिवसांचा आनंद घेतला. सरांचे पण खूप खूप धन्यवाद. त्यांनी योगच नाही तर आनंदी जीवन कसं जगायचं हे पण खूप छान पद्धतीने सांगितलं. त्यांनी जे 5 सूत्र सांगितलेत आनंदी जीवनाचे ते पण मला खूप आवडले. पहिल्या दिवशी मी एवढे घाबरले होते की मला समोर येण्याची पण भीती वाटत होती. आणि आंटीने काय सांगितलं की शेवटच्या दिवशी समोर जाऊन बोलावं लागतंय, मग ते जास्त टेन्शन आलं. आणि इथे आल्यावर तरी म्हणून मॅडमनी समोर उभाच केलं मला, त्याच्यामुळे जास्त घाबरले होते मी. जय गुरुदेव. मी बाबासाहेब गायकवाड खानापूर. माझ्या ध्यानीमध्ये हा पोच नव्हता, इथून माग मी कधी ऐकला प्रत्यक्षात मी गुरुजीला कधी बघितलंच नाही. आणि असा कुठेतरी कोणाच्या तरी याच्यात फोटो बघितला, पण गुरुजी काय करते हे मला काही माहिती नव्हतं. कारण योगासन आसन प्राणायाम आसन आपल्याला दिसते तर रामदेव बाबा हे ते, पण गुरुजीचं काम मी खरोखर कधी बघितलं नाही. पण नानासारख्या व्यक्तीनं आमच्या घरी येऊन त्यांचा अनुभव सांगितला. कारण एकदम शांत स्वभाव, पैसा पाणी भरपूर त्याच्याकडे, मी त्यांचे कौतुक नाही करणार, पण एवढं सगळं असताना जर ते हे करू शकते आपण का नाही करू शकतो. माझ्या शरीराचे 3 त्रास मी त्याला सांगितले, त्यांनी त्या त्रासाबद्दल मला हे माहिती दिली. पण असं मला म्हटलं 100% माझं हॉस्पिटल बंद होईल, कारण मी आता गुरुच्या चरणाशी लीन झालेलो आहे. कारण हा कोर्स मी तर केलाच, पण मी अजून माझ्या वतीने 10-5 मुलं जोडल्याशिवाय राहणार नाही. खूप लोकांनी प्रयत्न केले की बाबा तुम्ही ह्या कार्यक्रमात भाग घ्या,
पण मी काही ती टाळाटाळीच केलेली आतापर्यंत. पण खरंच एक अनुभव सांगतो की एक शामराव भाऊसारखी माणसं माझ्या समोर आली, उभ्या झाले त्याविषयी. तर म्हणजे हा तुम्ही बघा तुमचा अनुभव बघा काय आहे काही नाही. मागच्या एका 2 महिने म्हणजे माझा कमराचा भाग थोडा खराब झालता. म्हणजे मला मी आहे का नाही असं वाटलं. पण त्याच्यानंतर पण मी ते आल्याच्या नंतर एक हेच केलं, निर्णयच केला की 99% तर नाही पण 100% सांगतो तुम्हाला की मी 1 वर्षामध्ये जाणार. इतका फरक पडला मला. पहिले 2 दिवस तरी वाटले, पण नंतर ह्या 2-4 दिवसामध्ये माझा टायमिंगच वाढवून गेला सगळं. की इतका अनुभव आलेला आहे मला, खूपच अनुभव आलेला. माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारों दिल के हम अमीर हैं. माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारों दिल के हम अमीर